नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, अंगणवाड्यात यंदापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू। मित्रांनो, नेमकी अपडेट बातमी ही काय आहे ती सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात। यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पूर्व प्राथमिक स्तरावर ही अंगणवाडी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे। या धोरणानुसार तयार केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके राज्यातील 1,31,000 अंगणवाड्यांना पुरवली जाणार आहेत। बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उच्च शिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे। पूर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेश अनौपचारिक शिक्षणामध्ये करण्यात आला नव्हता, त्यामुळे अक्षरांची तोंड ओळख, गाणी, गोष्टी, खेळ अशा स्वरूपात शैक्षणिक प्रक्रिया चालत होती। मात्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शैक्षणिक चौकटच बदलण्यात आली आहे। त्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणाचा औपचारिक शिक्षणात समावेश झाला आहे। पूर्व प्राथमिक शिक्षणात पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान महत्त्वाचे मानण्यात आले आहे। या अनुषंगाने धोरणात प्रस्तावित केल्यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने NCERT पूर्व प्राथमिक किंवा पायाभूत स्तरासाठी अभ्यासक्रम आराखडा तयार केला आहे। या आराखड्यानुसार राज्य स्तरासाठीच्या अभ्यासक्रमाची राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने निर्मितीही केली आहे। बालभारतीकडून पाठ्यपुस्तकांसाठी निर्मिती, छपाई करून अंगणवाड्यांना पुस्तके वितरित केली जाणार आहेत। त्यामुळे उच्च शिक्षणात होत असलेल्या बदलांपाठोपाठ आता पूर्व प्राथमिक स्तरापासूनचे बदल सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। अंगणवाड्यांना पाठ्यपुस्तके देणे उपयुक्त ठरणार आहे, पण त्यासोबतच शिक्षकांचे प्रशिक्षणही महत्त्वाचे आहे। त्यातून या स्तरावर अपेक्षित असलेले बदल साध्य करता येतील। बालवाडीच्या स्तरावर विद्यार्थ्यांचा मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकास होत असतो। त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पंचकोश पद्धती स्वीकारली आहे। त्यानुसार तयार केलेली पुस्तके शिक्षकांना दिली जाणार आहेत। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे, बातमी आहे, ही सर्व समजलीच असेल। आणि असे जर का नवीन अपडेटेड बातम्या GRE जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेटेड बातमी GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।